राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। जर तुम्ही पण पीक विमा योजनेची आतुरतेने वाट बघत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय आनंदाची आहे। पीक विमा त्याचबरोबर देखील अनुदान देखील एकत्रितपणे आज देखील तुमच्या खात्यावरती जमा देखील केले जाणार आहे। पीक विमा आला त्याचबरोबर देखील अनुदानही दिले जाणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देखील सविस्तरपणे अपडेट बघायचा प्रयत्न करूया। जर तुम्ही पण बऱ्याच दिवसापासून पीक विमा योजनेची आतुरतेने वाट बघत असाल तर आता तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपवली गेलेली आहे। कारण की देखील पीक विमा योजनेची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचा सर्वात मोठा हा निर्णय झालेला आहे। त्यामुळे देखील त्याचबरोबर देखील शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट होत आहे। किती रुपये मिळणार, किती रुपये एकत्रितपणे हप्ता देखील जमा केला जाणार ते पण आपण लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा प्रयत्न करू। पीक विमा आला आहे त्याचबरोबर देखील अनुदान दिले जाणार असल्याचे या ठिकाणी पूर्णपणे जी.आर.मध्ये सांगण्यामध्ये आलेले आहे। आता अनुदान किती मिळणार त्याचबरोबर देखील विमा देखील किती मिळणार आहे ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे बघायचा प्रयत्न करू। जर तुम्ही पण या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चाललेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की आम्हाला कळवा। जर तुम्ही पण असा विचार करत असाल की विम्याची रक्कम किती मिळणार त्याचबरोबर देखील अनुदान किती मिळणार ते पण देखील या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणावी लागेल। शेतकरी बऱ्याच दिवसापासून पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची आतुरतेने वाट बघत होते। आता त्यांची देखील प्रतीक्षा संपली। आता या 10 बँकांना आदेश आलेला आहे। या 10 बँकांमध्ये देखील पैसे जमा होण्यास सुरुवात देखील होणार असून डीबीटीचं बटन जसं दाबलं तसं सर्वात प्रथम या 10 बँकांमध्ये पैसा जमा व्हायला सुरुवात देखील होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुमच्यासाठी देखील या 10 बँका अत्यंत महत्त्वाच्या आहे। या 10 बँकेमध्ये तुमच्या खात्यावरती पैसे आज दिले जाणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट होत आहे। ते पण आपण लगेच व्हिडिओच्या माध्यमातून 10 बँके बघू। जर तुमचं पण खातं या 10 पैकी कोणत्या तरी एका बँकेत असेल तर तुमच्या खात्यावरती सर्वात प्रथम रक्कम जमा केली जाणार, सर्वात प्रथम रक्कम वर्ग केली जाणार आहे। जर तुम्ही पण बऱ्याच दिवसापासून विम्याची वाट बघत असाल तर आता तुम्हाला पण अनुदान आलेला आहे। किती रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा केले जाणार, हेक्टरी किती रुपये तुम्हाला मिळणार ते सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, व्हिडिओला कुठेही स्किप करू नका। आता या ठिकाणी लक्ष द्या, अनुदानाची रक्कम देखील जाहीर झालेली आहे आणि अनुदान देखील आजपासून वितरणाला सुरुवात देखील करण्यामध्ये आलेली आहे। अनुदानाची देखील शेतकऱ्यांना 22,700 रुपये देखील मिळणार आहे। 22,700 रुपये अनुदानाचे तर देखील या ठिकाणी तुम्हाला 24,000 रुपये पीक विमा योजनेची रक्कम मिळणार असे देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती जवळपास तुम्हाला या ठिकाणी 47 ते 48,000 रुपये टाकण्यामध्ये येणार आहे। जर तुम्ही पण पीक विमा योजनेची वाट बघत असाल तर आता तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। पीक विमा योजना त्याचबरोबर देखील अनुदानाची रक्कम पूर्णपणे एकत्रितपणे आज देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचा सर्वात मोठा हा निर्णय झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना अजिबात काळजी करायची गरज राहिलेली नाही आहे। सर्वात आधी या 10 बँकांना आदेश देण्यामध्ये आलेले आहे। जर तुमची पण बँक या 10 पैकी एक असेल तर तुमच्या खात्यावरती रक्कम देखील आज पूर्णपणे जमा केली जाणार। आपण ते 10 बँका पण बघू ज्या 10 बँकांमधील शेतकऱ्यांची चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे। ते बघण्यापूर्वी जर आता या ठिकाणी तुम्ही पण या ठिकाणी विमा भरला असेल तर तुमच्या खात्यावरती रक्कम पडणार आणि अनुदानाची रक्कम एकत्रितपणे या वेळेला पडणार आहे। डीबीटीचं बटन दाबून पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे विम्याची आणि अनुदानाची रक्कम एकत्रितपणे जमा करण्याचा सर्वात मोठा हा निर्णय झाल्यामुळे शेतकरी पण आता पूर्णपणे चिंताग्रस्त झालेले आहे। शेतकऱ्यांची चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे। डीबीटीचं बटन दाबून विम्याची रक्कम, अनुदानाची रक्कम एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आज दुपारपासून चालू करण्यामध्ये येणार असल्याचे या
या ठिकाणी स्पष्ट होत आहे। काही शेतकऱ्यांना आज तर काही शेतकऱ्यांना उद्या तर काही शेतकऱ्यांना परवा असे या 3 दिवसामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम पूर्णपणे वर्ग केली जाणार आहे। कोणते शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरले, जर तुम्हाला पण पात्र ठरायचं असेल तर तुम्हाला काय करावे लागेल, जर तुम्हाला पण वाटत असेल की तुम्ही पण पात्र झाला पाहिजे, पात्रतेच्या यादीमध्ये तुमचं पण नाव आलं पाहिजे असं जर तुम्हाला पण वाटत असेल तर तुम्हाला पण ही महत्त्वाची कागदपत्रे, ही महत्त्वाची कामे करावी लागणार। अन्यथा तुमच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम मिळणार नाही, पीक विमा योजनेची रक्कम तुमच्या खात्यावरती एकही रुपये जमा केली जाणार नाही। 47 ते 48 हजार रुपये शेतकऱ्यांना आता या 2 ते 3 दिवसामध्ये मिळणार आहे। पण जर तुम्ही ही कागदपत्रे गोळा केली नाही, जर तुम्ही ही कामे केली नाही तर तुमच्या खात्यावरती आता एकही रुपये जमा तुम्हाला दिसणार नाही। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या 2 कामांचा, या 2 कागदपत्रांचा अतिशय मोठा उल्लेख केल्यामुळे आता शेतकऱ्यांना पूर्णपणे चिंता करायची गरज नाही आहे। त्यांना फक्त 2 कामे करायची आणि अनुदानाची रक्कम, विम्याची रक्कम मिळवून घ्यायची आहे। तर लवकरात लवकर तुम्हाला पण ती 2 कामे करायची आहे। आता त्या 10 बँका बघू, जर तुमची पण बँक या 10 पैकी कोणती तरी एक असेल तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता विम्याची रक्कम उतरवली जाईल आणि तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे विमा जमा केला जाणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट होत असल्यामुळे आता तुम्हाला पण अजिबात चिंता करायची गरज नाही आहे। तुमची चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली असल्यामुळे आता तुम्हाला पण घाबरायची गरज देखील राहिलेली नाही आहे। जर तुम्ही पण या ठिकाणी याच 10 बँकांपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला आज किंवा उद्या एकत्रितपणे पूर्णपणे रक्कम अनुदानाची आणि विम्याची पूर्णपणे जमा देखील केली जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे। HDFC बँक जर तुमचं पण खातं HDFC बँकेमध्ये असेल तर सर्वात प्रथम तुमच्या बँकेच्या खात्यावरती अनुदानाची आणि विम्याची रक्कम सुरुवातीला या ठिकाणी पडणार आहे। दुसरी महत्त्वाची बँक म्हणजे तुमची पोस्ट बँक। जर तुम्ही पण पोस्ट बँकेमध्ये खातं खोललेलं असेल तर DBTच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून येणारा पैसा सर्वात आधी पोस्ट बँकेमध्ये येतो। जर तुमची पण पोस्ट बँक असेल तर तुम्हाला पण आज उद्या या 2 दिवसामध्ये विम्याची आणि अनुदानाची रक्कम एकत्रितपणे याच वेळेला मिळणार आहे। कोणत्या वेळेला मिळणार ते पण लगेच बघू। कोणते कागदपत्रे असणं गरजेचे आहे जेणेकरून तुमची अडचण दूर होईल, ते कागदपत्रे बघण्याआधी आता समोरची बँक असणार आहे SBI बँक। जर तुमची पण SBI बँकेमध्ये खाते असेल, SBI बँकेमध्ये जर तुम्ही पण या ठिकाणी पूर्णपणे रक्कम भरलेली असेल, विमा जर तुम्ही पण उतरवलेला असेल आणि तुमचा पण विमा SBI बँकेमध्ये म्हणजेच की स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये येत असेल तर तुम्हाला पण अजिबात काळजी करायची गरज नाही आहे। कोणत्या वेळेला रक्कम मिळणार, कोणती असणार आहे ती वेळ, ज्या वेळेला तुम्हाला तुमचं मोबाईल चेक करायचं आहे त्या वेळेनंतर तुम्हाला तुमचं बँकेचं खातं चेक करायचं आहे, कोणती वेळ देखील देण्यामध्ये आलेली आहे। त्याच वेळेला तुम्हाला अनुदान व विमा एकत्रितपणे दिल्या जाणार आहे। ती वेळ असणार आहे 5 वाजता सायंकाळचे। जसे 5 वाजतील तसा तुमच्या बँकेच्या खात्यावरती उद्या तुम्हाला मेसेज दिसेल। त्यामुळे तुम्ही पण अजिबात काळजी करू नका, फक्त लक्ष देत बघत चला। आता तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे ती महत्त्वाची 2 कामे। जर तुमची पण ही 2 महत्त्वाची कामे अधुरी ठेवलेले तुम्ही पण असेल तर तुम्हाला पण मोठे नुकसान होऊ शकते। तुम्हाला पण विमा त्याचबरोबर देखील अनुदान एकही रुपया मिळणार नाही। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या कामांचा पूर्णपणे उल्लेख आल्यामुळे आता तुम्हाला पण ही 2 महत्त्वाची कामे पूर्ण पार पाडणं गरजेचे ठरलेले असल्यामुळे तुम्ही पण लवकरात लवकर ही 2 महत्त्वाची कामे पूर्ण करा, अन्यथा तुम्हाला पण अपात्र केलं जाईल, तुम्हाला पण अपात्रतेच्या यादीमध्ये टाकलं जाईल। पहिलं महत्त्वाचं म्हणजे eKYC। जर तुम्हाला पण आता विमा आणि अनुदान एकत्रितपणे हवे असेल तर तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी eKYC करावे लागेल, अन्यथा तुम्हाला देखील या ठिकाणी एकही रुपया दिला जाणार नाही। दुसरं महत्त्वाचं म्हणजे फार्मर ID। आता फार्मर ID तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे तुम्ही पण फार्मर ID काढावी, अन्यथा तुम्हाला पण बाद केलं जाईल। 2 कामे करा। तिसरं या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये तुमची बँक नक्की सांगा। धन्यवाद।